आपण कला मंचावर यावं. आपल्या सगळ्यांना माहित आहे की महेशजी काळे यांनी वेब इंजिनियर ते आजपर्यंत कलावंत इतका मोठा प्रवास केलेला आहे. सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमांच्या माध्यमातून तुम्ही त्यांचं सुश्राव्य असं बोलणं आणि गायन ऐकलेलं आहे. महाराष्ट्रातल्या अनेक मैफिलीतून तुम्ही त्यांना ऐकलं. मी आमंत्रित करतोय राष्ट्रीय पुरस्कार विजेते सन्माननीय स्वर महेशजी काळे यांना. महेशजींचं आपण या ठिकाणी स्वागत घेणार आहोत सुरुवातीला आणि त्यानंतर मैफिलीचा पुन्हा एकदा शुभारंभ होईल. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महेशजी इतके उत्तम गातात तेवढेच उत्तम बोलतात. त्यांनी असं म्हटलं होतं एका ठिकाणी की प्रेम ही निर्व्याज्य असतं आणि ते देत राहावं माणसाने. किंबहुना रियाजावर माझं प्रेम आहे, रियाजाने इतकं भरभरून मला दिलेलं आहे. नुकतंच झालेल्या एका मैफिलीमध्ये त्यांनी असं म्हटलं, त्यांनी म्हटलं की प्रेम माणसाने करावं तर कशा पद्धतीने करावं. त्यांनी असं म्हटलं की भुंगा ज्याची ताकद असते त्याची ताकद असते की आंब्याची कोड देखील तो फोडून आत शिरण्याची असते, तो कमळ पाकळ्यांमध्ये अडकून बसतो. आणि किती सुश्राव्य पद्धतीने त्यांनी म्हटलेलं आहे. मी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय श्री वैभवजी खडसे आणि अर्थातच सुश्रुतजी कांडलकर या दोघांनाही विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय श्री महेशजी काळे यांचा सत्कार या ठिकाणी करावा. असं म्हणतात की भावनेला येऊ देगा शास्त्र काट्याची प्रचिती. आणि अर्थातच वयाच्या परिपक्व अवस्थेपर्यंत सदैव शिकत राहणारा गुरुद हे बिरुद पंडित जितेंद्र अभिषेकींना वापरलं गेलेलं होतं. आणि म्हणूनच आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण त्याचा प्रत्यय सन्माननीय महेशजींच्या गायकीतून बघतोय. थँक्यू. पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य आणि अर्थातच असं म्हटलं जातं की स्मृती रूपे उरावे असं मराठीमध्ये म्हटलं जातं. पण त्यांच्या स्मृतीच्या रूपाने आज महेशजी काळे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सन्माननीय VK फिल्म्स अँड इव्हेंट्सचे वैभवजी खडसे आणि VR साऊंड लाईट अँड ट्रस्टचे सन्माननीय सुश्रुतजी कांडलकर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी श्री महेशजी काळे यांचं स्वागत करावं. जोरदार टाळ्या होऊ द्या प्लीज. उर्दूतला एक शेर आहे, इतर से कपडे महकाना कोई बड़ी बात नहीं, इतर से कपडे महकाना कोई बड़ी बात नहीं, मजा तो तब है जब खुशबू तेरे किरदार से आहे. आज त्यांच्या व्यक्तिमत्वाचा दरवळ हा संबंध विश्वभर पसरलेला आहे. एका जोरदार टाळ्या द्या प्लीज. मी विनंती करतो महेशजींना की पुन्हा एकदा मैफिलीला आरंभ करावा. धन्यवाद. थोड्या टाळ्या गाण्यानंतर सुद्धा ठेवा बरं. आणि आत्ता ज्यांनी उत्कटपणे इतकं भरभरून बोलले त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. लँग्वेज भरती सुंदर आहे, खूप सुंदर आणि आता लँग्वेज पर्सनॅलिटी तेच तर खूप महत्त्वाचं. साधारणपणे 10 कार्यक्रम होतील इतक्या फरमाईशी आलेल्या आहेत, परंतु अवधी फक्त अर्ध्या कार्यक्रमाचाच आहे. तरीसुद्धा मला जितकं गाता येईल तितकं गायचा प्रयत्न करतो.
समजा एखाद्या दिवशी आपण हिरवळीवर तर छान पडलो असू आणि वरनं जे ढग एकत्र येतात त्या ढगामध्ये आपणच आकृत्या तयार करून एखादा जसा प्राणी तयार करतो की नाही, तसे हे स्वर एकत्र येऊन कुठलं गाणं तयार होतं आहे का याच्याकडे लक्ष द्यायचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला ते सापडलं तर हात वरती द्या. कराल? त्या काकांना ऑलरेडी लक्षात आलं आहे, त्या मावशींनाही कळालेलं आहे, भाऊ या असं. सांगा कुठल्या काका? घेई छंद मग ऐकू नाही आलं. घेई छंद मकरंद अरुणी किरणी घेई छंद मकरंद घेई छंद मकरंद घेई छंद मकरंद घेई छंद. जेव्हा न शिकता एखादी गोष्ट येते त्या न शिकताना शिकण्याला संस्कार म्हणतात. बरं, भोवतालातनं जे घडतात ते संस्कार. खूप आनंद झाला मला. मकरंद घेई छंद मकरंद घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद प्रिय हा मिलिंद घेई छंद मकरंद घेई छंद. घेई छंद हे गाणं कोणाकोणाला माहिती आहे? नेकी और पूछ पूछ. मग म्हणा माझ्याबरोबर. म्हणता 1 2 3 ये वी गो. घेई छंद मकरंद घेई. आता हा सगळा माझा कोरस. इतकाच नाही, इतके अधिक इतके. जेव्हा जेव्हा तुम्हाला लक्षात येईल मी घेई छंदकडे येतोय ना, म्हणायला लागायचं छंद मकरंद मकरंद
छंद धुंद स्वच्छंद धुंद हे छंद मकरंद अरे अरे